नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे संगमेश्वर मधल्या बोरसूद गावामध्ये। हे बघा किती सुंदर गाव आहे। खूप छान अशी फुलं वगैरे आजूबाजूला आहेत आणि मी काही दिवसापूर्वी इथे आलो होतो आणि बघितलं, चेक केला तर त्याच्या फ्रीजरमध्ये प्रॉब्लेम आहे। तर मित्रांनो, फ्रीजरमध्ये लीक असल्यामुळे फ्रीजरमधून पूर्ण गॅस निघून गेलेला आहे। त्यामुळे आपण नवीन फ्रीजर घेऊन आलोय आणि आज हा नवीन फ्रीजर आपण या फ्रीजमध्ये फिट करणार आहोत। चला तर मग कामाला सुरुवात करूया। फ्रीजर आपण इन्स्टॉल करून घेऊया। फ्रीजर इन्स्टॉल झाल्यानंतर जुना फिल्टर काढून घेऊया। बत्तीच्या सहाय्याने आपण टॉर्चच्या सहाय्याने हा फिल्टर गरम करून आपण रिमूव्ह करू शकतो। हा बघा, आम्ही फिल्टर काढलेला आहे। कॉपर पाईपला व्यवस्थित बेंड करून घेऊया। मित्रांनो कंडेन्सरला पूर्ण आपण हीट करून घेऊया की कंडेन्सरमध्ये सिस्टममध्ये जर का कुठे मॉइश्चर असेल किंवा काय कचरा असेल तर तो निघून जाईल। त्यानंतर आपण पूर्ण सिस्टम फ्लशिंग वॉशिंग करून घेतलेले आहे। गॅस चार्जिंग करण्यापूर्वी व्हॅक्यूम करावा लागतो, परंतु ऋषभ दादा आपला व्हॅक्यूम पंप हे कारमध्येच विसरले। सो विसरलेला व्हॅक्यूम आपण कारमधून घेऊ आणि फ्रीजच्या सिस्टमला ॲड करून व्हॅक्यूम आपण सिस्टमला ॲड केलेला आहे। व्हॅक्यूम आता चालू आहे। 10 ते 15 मिनिटं आपल्याला सिस्टम व्हॅक्यूम करायला लागेल। तोपर्यंत इकडे मित्रांनो तुम्हाला एक भारी गोष्ट दाखवतो। ह्या दादाने या विहिरीवरती एक आधुनिक मशीन बसवलेली आहे। हे आधुनिक मशीन वगैरे काही नसून नॅचरल सोर्सचा वापर केलेला आहे, रश्यांचा वापर केलेला आहे आणि स्टीलच्या हांड्यांचा वापर केलेला आहे। ते स्टीलचे हांडे हे विहिरीच्या पाण्यामध्ये जातात आणि ते आपल्यासाठी पाणी वर घेऊन येतात। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं इंजिनिअरिंग यांनी केलेलं आहे। चला तर मित्रांनो, वळूया आपल्या कामाकडे। पटापट कूलिंग आलेलं आहे सटासट। चला तर मित्रांनो, निघूया आता झटाझट।